टाकळीच्या श्री गुरुदेव तपोवनमध्ये विविध कार्यक्रमांनी तीर्थवारी पौर्णिमा साजरी। शेकडो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ। पाहूया आमचे एसटी मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। मिरजपूर भागात एक धार्मिक अधिष्ठान मानलेल्या श्री गुरुदेव तपोवन टाकळी येथे श्री शिवदेव स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन स्वामी व श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेची धार्मिक पूजा व आरती करण्यात आली। या कार्यक्रमात मालगाव येथील कर्तृत्व संपन्न समाजसेवक श्री महेश दादा सलगरे यांच्या आदर्श माता पुरस्कार प्राप्त मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई गजानन सलगरे व श्रीमती भीमसेन एलपर्टे या दोन आदर्श मातांचा मंत्र उपचाराने पुष्पवृष्टी करून व सहस्रचंद्र दर्शनाने सन्मान करण्यात आला। तसेच खेडेगाव येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मल्लाप्पा दड्डनावर यांनाही सन्मानित केले। यावेळी मालगावचे ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे, सामाजिक कार्यकर्ते महेशदादा सलगरे, टाकळी ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे, सदाशिव लोणके, सचिन गुळवणे इत्यादी सर्वजण उपस्थित होते। उपस्थित असलेल्या सद्भक्तांना शिवानंद महाविद्यालय कागवाडचे प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी शरण जीवन या विषयावर प्रबोधन केले व शिवदेव स्वामीजी यांनी भक्तिमय मार्गदर्शन केले। सर्व कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉक्टर कुमार पाटील शिरडोन यांनी केले। पाहूया प्रबोधनातून व्यक्त केलेले विचार। घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। जी जी व्यक्ती या पवित्र ठिकाणी आली आणि या पवित्र ठिकाणाची माती भाळी लावली त्या सर्वांना या तपोवन भूमीनं भरभरून दिलेला आहे, आयुष्य बदललेलं आहे। त्यामुळे प्रथमतःच मी या भूमीची माती पदस्पर्श करून या भूमीला वंदन करतो। वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी आणि ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो आणि ज्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे ते आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे किंवा आपल्यासमोर उभं राहून माझे जे काही विचार आहेत ते मांडण्याचं आत्मबळ मला ज्यांनी दिलं, जे मिळालं, ते परमपूज्य श्री शिवदेव महास्वामीजी यांना कोटी कोटी प्रणाम करतो। तर मुलांसाठी एवढं बोलायला येत नाही, चालायला येत नाही, काहीच येत नाही, ते लहान एवढं मांसमुद्देचे बाळाला घेऊन चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, संस्कार देतात, आम्हाला शिक्षण देतात, आमच्या पायावर आम्हाला उभा करायला शिकवतात। एवढं कसून सगळं घरात आम्हाला देऊन घरात राहिलं तर जेवतात, नाही तर जेवत नाही। हे महिलांचं आहे। एवढं आमच्यासाठी त्याग केले असतात पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो। सिद्धेश्वर अप्पाजीला अत्यंत आवडलेला गोष्ट त्यांनी सांगणार, महिलांसाठी, महिला असो पुरुष असो, ज्येष्ठांसाठी कार्यक्रम करायचे हे तर सुरू केल्या। 30 वर्ष तुम्ही अनेक जण साक्षीदार आहे। हे झाडाखालीच अप्पाजी बसणार। 2003 मध्ये ज्या मल्लिकार्जुन अप्पाजीला महाराष्ट्रात प्रथम आणले कल्लापण्णा जकाते, त्यांना त्यावेळी 101 वर्ष होत आले होते। अप्पाजींना विचारले तुमचे हस्ते त्यांचा सत्कार करायचे आहे। अप्पाजी काय सांगितलं, मल्लिकार्जुन अप्पाजींचे भक्त अनेक आहे, त्यांनी प्रमुख अग्रगण्य आहे, त्यांनी अनेक आहे, सगळ्यांना एकत्र करा। तुम्ही येतो म्हणता करतो म्हणलं, मी येतो म्हणलं। इथंच 175 लोकांच्या ह्या भूमीमध्ये 2003 मध्ये ज्येष्ठ लोकांचे सत्कार त्यांचे अप्पाजी सानिध्यामध्ये झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, आणि एवढं लोकांमध्ये सत्कार झालेला, जे ज्येष्ठ लोक अप्पाजींचे पायावर पडून रडत होता। काय चमत्कार केला तुम्ही, काय आमचं जेवण पावन केलं, जेवण उद्धार केलं। आमच्या घरात पाणी देत नव्हते, चहा देत नव्हते, नाश्ता नाही, आमचे काय म्हणून आम्हाला देव म्हणून जगाला आम्हाला दिलेला आहे। काय लवकर आम्हाला मृत्यू येत नाही असं आम्ही प्रार्थना करत होतो। तुम्ही एवढं लोकांमध्ये आमचे सत्कार गौरव केलाय, आमच्या घरात फरक उतरलेला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।